चोरीचा गंभीर आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या नावे आपण शिक्षक दिन साजरा करतोय का तर सांगतो. सर्वपल्ली राधाकृष्ण या महाशयांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान फारच मर्यादित आहे. तत्वज्ञानातील त्यांचं पुस्तक आहे इंडियन फिलॉसॉफी. यात मॅक्स म्युलर आणि पॉल डॉसेन आणि इतर पाश्चात्य अभ्यासकांच्या लिखाणाचे तुकडे या महाशयांनी आहे तसे उचललेत. राधाकृष्णन यांचा एक विद्यार्थी होता ज्याचं नाव होतं जगन्नाथ सिन्हा. तर या सिन्हा यांच्या पीएचडी प्रबंधातील 110 गोष्टी आहेत तशा राधाकृष्णन यांनी उचलल्या आणि आपल्या पुस्तकात घेतल्या. यासाठी तो विद्यार्थी कोर्टात देखील गेला होता. राष्ट्रपती झाल्यावर शिक्षक पुरस्कार त्यांनी सुरू केला आणि सुरुवातीला पहिला पुरस्कार स्वतःलाच दिल्याचा देखील उल्लेख आहे. आणि शिक्षक दिन हा माझ्या नावे आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा करा हे देखील राधाकृष्णन यांनी स्वतः सुचवलं होतं. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट, राधाकृष्णन यांना मिळाला आहे भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, आणि तोही ते राष्ट्रपती असताना. तो त्यांना कसा मिळाला हा एक गमतीचा भाग आहे. मूळ शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान अगदी मर्यादित असताना देखील आज शिक्षक दिन त्यांच्या नावे साजरा केला जातो. मला वाटतं की हा शिक्षक दिन शिक्षणाच्या प्रज्ञा सावित्रीबाई फुले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा करायला हवा. तुम्हाला काय वाटतं हे सांगायला कमेंट बॉक्स खुला आहे. धन्यवाद.